आहे दीपक आपणाला इथे उपस्थित प्रत्येक खेळाडूच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने आपणाला आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्याला उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना। 6 बॉल आणि 19 हिलारी पहिला चेंडू टोलवलाय, जातोय का नाही पाहायचं। दिनेश चुकी करतोय, एक धाव मिळाली जाईल आणि एका धावेवरतीच दिस कुड बी द क्रुशियल पॉइंट, दिस कुड बी द क्रुशियल पॉइंट। हा एक झेल नाही सोडला तर हा सामना सोडलेला आहे तुम्ही, कारण हिलरी दिनेश याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, पण मगाशीच म्हटलेलं आहे थोडासा सराव कमी आहे, जज करणं थोडंसं अवघड होत चाललेलं आहे खेळाडूला। परंतु हा झेल मी म्हणेन दिनेश याला घ्यायला हवा होता, जेणेकरून एक सगळ्यात मोठं दडपण कमी झालं असतं, कारण धावसंख्या 19-18 हवी होती मला वाटतं शेवटच्या षटकासाठी 19। हो आता मात्र एक चांगला चेंडू फक्त जागा बदलण्याचा प्रयत्न करतोय। इथे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की संकट हे संयमाची परीक्षा पाहतात। इथे विकेट्स भरपूर आहेत, परंतु धावा करणार कोण, हिलरी की संजय। मला वाटतं शिरगाव संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करून घ्यायचं आहे। चला शिरगाव मास्टर संघाला विनंती असेल आपला कॅप्टन लगेच टॉससाठी पाठवायचे। यावेळी पहा काय केलं जात आहे, थोडासा टर्न प्राप्त झालाय, वेट केलं होतं, फक्त त्या चेंडूकडे पाहत राहिलाय। फोन पे presents Share.Market, a simple, smart, all-in-one app for your investment. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 उत्तुंग षटकार हे तुम्हाला मारावे लागतील। 3 मध्ये 17, क्रिकेटमध्ये अशुभ आकडा म्हटलं जाते 17 या धाव संख्येला। मात्र इथे फटका चांगलाय, आले पहिला, अजून 2 येतील का, कारण क्रीज वरती आहे हिलरी, पाहायचं 2 मारतोय का। असेल तर नक्कीच हिलरीसाठी 2 टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आता उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 षटकारांची गरज आहे आणि गोलंदाज हा थोडासा काही आता दडपणामध्ये आलेला आहे। परंतु नेव्हर द लेस्ट जर तुम्ही ग्रेट फलंदाज आहात तर आम्ही ग्रेट गोलंदाज आहोत, आणि कुठलाही संघर्ष हा संघर्ष असतो, फक्त तो मैदानापुरताच असतो आणि मेहनत आणि परिश्रम करणाऱ्यालाच तिकडे यश भेटत असते। आणि हे यश कोणत्या संघाच्या बाजूच्या पदरात पडतं हे आपल्याला उर्वरित 2 चेंडू सांगणार आहे। अतिशय सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी, अतिशय सुरेख सामना, ह्या हंगामामधील पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेतील पहिला सामना काय जबरदस्त पाहायला भेटतोय। 2 चेंडू आणि 11 धावा मॅच मध्ये या षटकाराने पुन्हा एकदा रंगत निर्माण केले। मात्र इथे फटका पोहोचलाय, आम्ही देतोय जेल खाली, टिपलाय जेल, आणि आता मात्र इथे हिलरी याला परतावं लागतंय। अंतिम आणि शेवटचा बॉल मागे असेल, 11 धावांची गरज आहे। आता नक्कीच म्हटलं जातं ना कुठेतरी चमत्कार करावा लागेल साऊथ मास्टर या संघासाठी। आपण पाहतोय शर्मिला मॅम आमच्यापासून रजा घेत असताना, कारण सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी ओपनिंग झाली होती या स्पर्धेची, उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थिती त्यांची लाभली होती। पूर्ण सामना पाहिल्यानंतर नक्कीच आज या स्पर्धेमधून आमच्यापासून रजा घेतात। मात्र मॅमला विनंती असेल, मॅम उद्या अंतिम सामन्याला आपण आवर्जून यायचंय। लास्ट बॉल आता लागेला इथे षटक संपलेत। विण पाहतोय आपण रिक्षा संघटना हा संघ पहिला विजय मिळवतोय। जाऊया थोड्याच वेळात मॅन ऑफ द मॅच कडे, मात्र तत्पूर्वी आपण घेऊया टॉस दोन्ही संघांमध्ये।